तुमचा के ब्लॉगर. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे होळीची पूर्ण क्लिप कसं बनवतात होळी वगैरे. आम्ही सगळं इकडं आमच्या एरियामध्ये आणि सगळं पोरांचा सपोर्ट वगैरे असतो इकडं. पोरं तर फुल कामाला लागलेले आहेत. तुम्हाला दाखवतो पुढचं काम कसं चालू आहे ते. आणि पूर्ण होळीचा ब्लॉग तुम्हाला बघायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. हॅलो गाईज, मी तुमचा के ब्लॉगर. तर आज आपल्याला करायची आहे होळीची तयारी. आम्ही पण आहे. तुम्हाला पण होळीची तयारी करायची आहे ना, तर लवकर या आमच्या इथं. लवकर सगळ्या पोरांनी इकडे या. तर गाईज थोडं सामान करून आम्ही सगळं जमा केलेलं आहे. गोबर आणले आम्ही. शेण आणायला पाठवलं 2 जणांना. गौरी वगैरे सगळं आणले. शेण आणायला गेला होता. गोबर सारखा तोंड असणारा पोरगा गोबर आणायला गेला होता. आणि इथे लाकडं विकडून सगळे जमा केलेत. आता फक्त त्याला रचायचं आणि खतायचं करायचं, पूजायचं करायचं बाकी सगळं. ते दाखवतो तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये पटापट. सगळं झाडू वगैरे मारून हा पोरगा एकदम सगळं खोदायला लावलं, त्याला खड्डा वगैरे करून पूजा करायचं, सामान वगैरे गोळा केलं, चिल्लर वगैरे सगळं टाकायला लागतं खाली. याच प्रकारे कोण करायला नव्हतं पूजा वगैरे, तर मिस करायला घेतली पूजा करायला घेतली. मग त्याच्यामध्ये चिल्लर वगैरे टाकले आणि पोरांना सांगितलं की लय मोठी चिल्लर टाकली, 50-60 रुपयाची टाकले. पण मी टाकल्याची फक्त 20-30 रुपयाची चिल्लर आणि कमी होती खूप. आणि तांदळाची आपल्याकडे कमी नव्हती म्हणून तांदूळ खूप टाकले त्याच्यामध्ये जरा. पण चिल्लर काढतरी कसं जरा लोकांना भेटायला नको चिल्लर, म्हणून मी भरपूर तांदूळ टाकले याच्यामध्ये. तांदूळ टाकून वगैरे मग आता पटापट पुढचं काम करायला घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. असं अगरबत्ती वगैरे लावून पूजा वगैरे करत होतो. तर आजूबाजूने तर सगळे बोलत होते, अरे असं नाही तसं तसं. पण मी कशाला कोणाचं ऐकून, मी तर माझं सगळं काम करत होतो. असं सगळं काम करत पटापट पुढे सगळं आवरलं. आणि मग पूर्ण पूजा वगैरे केली. होलिका माताला बोललो जे काय असेल ते नीट सुखरूप सांभाळून घे. आणि याच प्रकारे बघा अशी होळी तयार केली तर आम्ही. तर बायका पूजा वगैरे करायला आल्या. पूजा वगैरे करताना तर आजा दादा लगेच रेडी झाला की नाही सर जाळूया, 11:30 वाजले, लेट झाला. पप्पाने लगेच होळी जाळायला घेतली. तर होळीची आग तर अशी निघत होती जसं काय जास्तच काहीतरी मोठे फुल, एकदम मोठी आग अशी निघत होती, लय मोठी म्हणून. तर ती आग आता पूर्ण अशी वरच्या झाडाला लागत होती. ते बघा पुढं दाखवतो तुम्हाला, हे बघा. ओके चला भेटू, बाय बाय.